ब्लॅकमेल केलं तरी अनिल देशमुखांना चांगलं भविष्य आहे असं काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या। अनिल देशमुख सच्चे कार्यकर्ते आहेत, दबावाला घाबरले नाही असंही ठाकूर यांनी म्हटलेलं आहे। तर राज्यामध्ये मविया सत्तेत येताना दिसते असंही यशोमती ठाकूर यांनी विश्वास व्यक्त केला आहे। अनिल देशमुख यांना मविया सरकारच्या काळामध्ये ब्लॅकमेल केलं गेलं होतं। त्यांना एकतर ईडीच्या कारवाईपासून वाचायचं असेल तर उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर इतर जे नेते आहेत मवियामधील त्यांची नावं घ्या, त्या प्रतिज्ञापत्रावर सही करा, अशा पद्धतीने त्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला जातोय आणि त्याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी हे विधान केलंय। तर यशोमती ठाकूर यांचं एक मोठं विधान म्हणावं लागेल। अनिल देशमुख जेव्हा महाराष्ट्राचे गृहमंत्री होते, मविया सरकार सत्तेत होतं, त्यावेळेला देशमुखांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला जातोय। तर ब्लॅकमेलिंगला बळी न पडता अनिल देशमुख यांनी जेलमध्ये जाणं पसंत केलं असंही या ठिकाणी सांगितलं जातं आणि त्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचं हे मोठं विधान समोर आलं आहे आणि मविया सत्तेत येताना दिसते असंही यशोमती ठाकूर म्हणाल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।